देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती, त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट म्हणजे जानेवारीचा हप्ता आणि संक्रांत गिफ्ट उद्या सकाळीच मिळणार आहे. योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जानेवारीचा हप्ता आणि संक्रांत गिफ्ट एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये उद्या सकाळीच हे पैसे जमा होणार आहेत. 45 लाख महिलांची यादी तयार झाली आहे. बँकेकडे पैसे पाठवण्यात आले आहेत आणि याची माहिती स्वतः मंत्र्यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांची निवड झाली आहे, तिथे उद्या पैसे येणार की नाही ते पाहून घ्या. 7व्या हप्त्यासाठी निधी वाटपाचा आदेश निर्गमित झाला आहे. यासाठी निवड करण्यात आलेले 15 जिल्हे जाहीर झाले आहेत. महायुती सरकारने एक मोठी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 45 लाख महिलांची निवड करण्यात आली आहे. 6वा हप्ता मिळाला आहे. आता 7वा हप्ता आणि संक्रांतीच्या गिफ्टची वाट पाहत असलेल्या महिलांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. संक्रांतीच्या निमित्ताने बोनस दिला जाणार आहे, परंतु हा बोनस सर्व महिलांना मिळणार नाही, काही मोजक्याच महिलांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 12 जिल्हे असतील. जानेवारीचा हप्ता ₹1,500 आहे की ₹2,100, याबाबत सविस्तर माहिती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे पैसे मिळण्यासाठी अर्जंट काम करण्याची गरज आहे. काही महिलांना डिसेंबर महिन्यातील हप्ता मिळाला नाही. त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. ज्या महिलांना पैसे आले नाहीत, त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासा. आधार कार्ड व बँक खात्याचे नाव जुळते आहे का ते तपासा. या सर्व प्रक्रियांसाठी वेळेवर अर्ज करा. गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे. आता संक्रांती गिफ्टसाठी निवडलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, वाशिम, अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, धाराशिव, उस्मानाबाद, धुळे, ठाणे, गडचिरोली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील महिलांना उद्या सकाळपासून पैसे मिळण्यास सुरुवात होईल. तक्रारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी प्रक्रिया सुरू असल्याने तेथील महिलांना वाटप उशिरा होईल. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी महिलांना वेळेवर अर्ज, कागदपत्रांची पडताळणी आणि गॅस कनेक्शन हस्तांतरणाच्या प्रक्रियेची पूर्तता करावी लागेल. संपूर्ण अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.